हो मॅम येतोय. Okay. Again, electrical type of transducer. Generally, what is the main purpose and what is the main function of electrical transducer? It converts the any physical quantity into the equivalent electrical signal or electrical quantity. Electrical signal means what? Either waveform, or either electrical value means resistance, voltage and current, these kind of values. Okay, so the name of equipment or name of the electrical transducer, first we have to going to see, that is strain gauge. So these are the some contents, and now let's see what is actually strain gauge. See here, strain gauge, it is the example of passive transducer that convert the mechanical displacement into the change of resistance. What is mean by passive transducer? In last lecture we have seen the different types of transducer, like active and passive. Passive means what? The transducer which requires the power supply or external power supply, and active means does not require the power supply. Here strain gauge is which type of transducer? It is the passive type of transducer. Strain gauge, it is the it is a thin wafer-like device that can attach to a variety of material to measure applied strain. Okay, what is the meaning of that statement? आता हे स्ट्रेन गेज काय असतं तर जनरली आपण आपल्या एखाद्या ग्रॉसरी स्टोअरमध्ये गेल्यानंतर जे वेट मेजरमेंटचं डिव्हाइस जे असतं छोटंवालं, त्या छोट्या डिव्हाइसमध्ये एक स्ट्रेन गेज नावाचा एक इक्विपमेंट, एक एलिमेंट ॲक्च्युली यूज केलेला असतो. ही एक छोटीशी एकदम पातळ स्ट्रीप असते, जी स्ट्रीप एकदम वेफरसारखी त्यांनी म्हटलेली आहे की वेफरसारखी एक स्ट्रीप असते आणि ती आपली कनेक्टेड असते कशामध्ये? त्या पर्टिक्युलर डिव्हाइसमध्ये, त्या वेट मेजरमेंटच्या डिव्हाइसमध्ये. जेव्हा ॲक्च्युअलमध्ये काय होतं की वेट त्यावरती अप्लाय होतं त्या डिव्हाइसवरती, त्या डिव्हाइसवरती वेट अप्लाय झाल्यानंतर काय होणार आहे? स्ट्रेन क्रिएट होणार आहे और स्ट्रेस क्रिएट होणार आहे. स्ट्रेन अँड स्ट्रेस या दोन डिफरंट थिंग आहे. तर जेव्हा स्ट्रेस अप्लाय होतो तेव्हा ॲटोमॅटिकली काय होतं? रजिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होते. आता याला एक कम्पॅरेटिव्हली जर सांगायचं जर झालं तर तुम्ही एक हे बघितलं असेल, इलॅस्टिक रबर जे आहे, रबरला जेवढं इलॅस्ट करणार तुम्ही, जेवढं ताणवाल तेवढं काय होईल? त्याची लेंथ इन्क्रीज होते. तेवढंच त्याला जर तुम्ही त्याचा स्ट्रेस कमी केला तर ॲटोमॅटिकली त्याची जी काही इनिशियल पोझिशन आहे तो पुन्हा त्याच इनिशियल पोझिशनला येतो. सिमिलरली इथे पण रेजिस्टन्सचं तसंच काहीतरी केलेलं आहे. जेवढ्या अमाऊंटमध्ये वेट त्या रेजिस्टन्सवरती येणार तेवढ्या अमाऊंटमध्ये काय होणार? आउटपुट जनरेट होणार. दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ युअर स्ट्रेन गेज. सो बेसिकली द स्ट्रक्चर ऑफ स्ट्रेन गेज. आता ही डायग्राम सगळ्यांना दिसत असेल. आता हे स्ट्रेन गेज काय असतं एक्झॅक्टली? स्ट्रेन गेजमध्ये ही एक पातळ स्ट्रीप असते अशी एक छोटीशी, जी की तुमच्या प्लॅटफॉर्मच्या खाली कनेक्टेड असते. प्लॅटफॉर्म मीन्स व्हॉट? प्लॅटफॉर्म मीन्स जिथे तुम्ही ॲक्च्युअली वेट अप्लाय करणार आहात तो प्लॅटफॉर्म. त्या प्लॅटफॉर्मच्या खाली ही कनेक्टेड असते. आणि हे जे काही दोन टर्मिनल दिसत आहे, हे बघा, हा फर्स्ट टर्मिनल आहे आणि हा वेव्ह या वेव्हफॉर्ममध्ये, हे वेव्हफॉर्म म्हणजे काय? की हे जे काही तुम्हाला पॅरलल लाईन्स दिसत आहे, या पॅरलल लाईन नाही आहे तर हे ग्रीड कनेक्टेड आहे. हे लूप आहे एक प्रकारचं की ज्याच्यामध्ये तुमच्या तो रेजिस्टन्स कनेक्टेड आहे. आता यांनी दिलेलं आहे ॲक्टिव्ह ग्रीड लेंथ, बॅकिंग अँड एन्क्लोजर, सोल्डर टॅप्स, एंड लूप, एक्सेट्रा एक्सेट्रा. Don't go on this all the things, just consider that there is a one strip which is connected on or bottom to the your platform where we are applying the weight. जेव्हा आपण ते वेट अप्लाय करू ॲटोमॅटिकली काय होणार? द स्ट्रेस गेटिंग क्रिएटेड, दॅट अलाइनमेंट मार्क, हे जे काय ॲक्टिव्ह लेंथ ग्रीड आहे, ही ग्रीडची लेंथ जेव्हा त्या पर्टिक्युलर लेंथला किंवा ज्या पर्टिक्युलर ॲक्टिव्ह ग्रीडवरती जेव्हा वेट अप्लाय होईल तेव्हा काय होईल? त्याची स्ट्रेस क्रिएट होईल आणि स्ट्रेस क्रिएट झाल्यानंतर ॲटोमॅटिकली काय होणार आहे? आउटपुट जनरेट होणार आहे ॲट द अदर एंड साईडला. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर?
The majority of strain gauge are foil type that are available in the wide choice, shape, size and suitable for the various application. They consist of the pattern of resistive foil which is mounted on the backing material. इतक्यात जे सांगितलं मी तुमच्या मटेरियलच्या बॅकिंग म्हणजे इन शॉर्ट प्लॅटफॉर्मच्या जवळच तुम्ही याला माउंट केलेलं असतं. फॉईल टाईप. फॉईल मीन्स व्हॉट? कोणी सांगू शकेल व्हॉट इज मीन बाय फॉईल? येस, व्हॉट इज मीन बाय फॉईल? Aluminium per. हां, फॉईल मीन्स द व्हेरी थिन मटेरियल. थिन मटेरियल मीन्स एकदम पातळ पत्र्यासारखं. एकदम पातळ पत्रा म्हणजे एकदम कागदासारखं. तुम्ही जो कागद आहे तुम्ही कागदालाच इमॅजिन करू शकता. एका कागदाचा छोटासा कॉर्नरचा तुकडा म्हणजेच तुमचं हे जे काही दाखवलेलं जे डिव्हाइस आहे हे ते मटेरियल. ओके. आणि त्याच्यामध्ये हेअर स्प्रिंग जे तुम्ही यूज करायचे तुमच्या मेजरमेंटमध्ये, कशासाठी? ॲनालॉग वगैरे मीटर जे होते त्याच्यात हेअर स्प्रिंग होते, बरोबर का? त्या हेअर स्प्रिंगपेक्षाही बारीक एकदम स्ट्रिप जी आहे ती स्ट्रिप किंवा ती वायर जी आहे ती ॲज अ रेझिस्टिव्ह मटेरियल म्हणून यात यूज केलेली असते. ओके. व्हेरी कॉमन टाईप ऑफ स्ट्रक्चर इज द व्हॉट? युअर फॉईल टाईप स्ट्रेन गेज. फॉईल टाईप रेझिस्टिव्ह स्ट्रेन गेज. स्ट्रेन गेज हा डिव्हाइसच रेझिस्टिव्ह आहे, तो ऑपरेटच रेझिस्टन्सच्या प्रिन्सिपल होतो. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ रेझिस्टन्स? Look at here. रेझिस्टन्सचा फॉर्म्युला कोणी सांगू शकेल? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ रेझिस्टन्स? R इज इक्वल्स टू रो इंटू एल अपॉन ए. हा काय आहे? रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आहे, बरोबर का? व्हॉट इज रेझिस्टन्स? रेझिस्टन्स इज द R इज इक्वल्स टू रो इंटू एल अपॉन ए. That means resistance is directly proportional to the change of resistivity, that is rho, then L length and inversely proportional to the area. ओके, बरोबर का? जर तुम्हाला मी काल सांगितलं पिचकारीचं एक एक्झाम्पल सांगितलं होतं. पिचकारी कशी असते बरं? इनिशियली तुम्ही तिच्यामध्ये पाणी नाही भरलेलं आहे तर तेव्हा तिच्यातला आतला एक पोकळ पंप आणि बाहेरचा पंप दोन्ही पण काय असतात? इनिशियल पोझिशनला असतात. म्हणजे ती लेंथ किती? सपोज 10 सेंटीमीटरची असेल. जेव्हा तुम्ही त्यामध्ये पाणी खेचता तेव्हा तुम्ही एक मधला पंप जो आहे तो बाहेर काढतात. म्हणजे तिची साईज पण कशी? लेंथ पण काय झाली? इन्क्रीज झाली. ओके. म्हणजे काय झालं? लेंथ चेंज झाली. जर लेंथ चेंज झाली तर ॲटोमॅटिकली रेझिस्टन्स चेंज होईल का? येस, चेंज होणार. हेच प्रिन्सिपल इथे यूज केलेलं आहे. इट इज ऑपरेटिंग ऑन द प्रिन्सिपल ऑफ रेझिस्टन्स. हे जेवढी मी एक्झाम्पल सांगते त्या लेव्हलचं नाही, पण एक स्ट्रक्चर कळण्यासाठी तुम्हाला ते एक्झाम्पल सांगितले की कसं तुमचा रेझिस्टन्स चेंज झाला की तुमचे ॲक्च्युअल आउटपुट चेंज होणार आहे. आता इकडे बघा, ही एक आहे एक वर्किंग प्रिन्सिपलची एक डायग्राम. ही डायग्राम दिसते सगळ्यांना? आता आपल्याला काय करायचं आहे की रेझिस्टन्स मेजर करायचा आहे किंवा हा जो व्होल्टमीटर जो आहे हा व्होल्टमीटर आपल्याला डिफ्लेक्शन दाखवेल. तर आपण एक विथस्टोन ब्रिज यूज करणार. विथस्टोन ब्रिजचा यूज काय असतो? विथस्टोन ब्रिज हॅव्हिंग 4 साइड्स. ओके, having 4 resistive sides, whereas all resistance connected in Wheatstone bridge having equal value. जर या चारही रेजिस्टन्सची व्हॅल्यू इक्वल असेल तर व्होल्टमीटर किती डिफ्लेक्शन दाखवतं? 0. अदरवाईज व्होल्टमीटर विल गिव्ह द डिफ्लेक्शन. मग आता कन्सिडर करा, हा आहे R1, हा आहे R2 आणि हा आहे R3, बरोबर आहे? R1, R2 आणि R3 ह्या तिघांची व्हॅल्यू सेम आहे आणि एका मध्ये म्हणजे एका साईडमध्ये आपण काय कनेक्ट केलं आहे? हा स्ट्रेन गेज कनेक्ट केलेला आहे. दिसतो? पण स्ट्रेन गेज कसा असतो? स्ट्रेन गेज म्हणजे पण काय असणार आहे? एक रेजिस्टन्सच असणार आहे. बघा, हा रेजिस्टन्सच आहे. जसा तुमचा हा रेजिस्टन्स आहे तसा हा पण एक रेजिस्टन्सच आहे. मग आता या रेजिस्टन्सचं काय करणार तुम्ही? या रेजिस्टन्सवर तुम्ही वेट अप्लाय करणार. म्हणजे या स्ट्रेन गेजवरती तुम्ही वेट अप्लाय करणार.
जसं तुमचं वेट इनिशियली अप्लाय होईल तसा तसा तुमचा ब्रिज बॅलन्स आणि अनबॅलन्स कंडिशन मध्ये आउटपुट शो करेल. बरोबर आहे. विटस्टोन ब्रिजचं पर्पज काय आहे? विटस्टोन ब्रिजमध्ये आपल्याला एक गोष्ट कळते की जर चारही इक्वल साईड असतील म्हणजे चारही रेजिस्टन्सची जर इक्वल व्हॅल्यू असेल तर व्होल्टमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतं. अदरवाईज व्होल्टमीटर काय दाखवणार आहे? डिफ्लेक्शन दाखवणार आहे. इथे आपण काय केलेलं आहे? 3 sides of Wheatstone bridge are connected with the simple resistance, whereas the one arm is connected with your gauge, that is strain gauge. Okay, that is resistive strain gauge. Whenever we are applying the weight, at the same time bridge get unbalanced and the voltmeter shows the deflection. जितका अमाऊंट मध्ये तुम्ही वेट अप्लाय करणार तितक्या अमाऊंट मध्ये तुम्हाला व्होल्टमीटर काय करेल? डिफ्लेक्शन देणार आहे. ओके, सो दिस इज द सिंपल डायग्राम फॉर दी वर्किंग डायग्राम फॉर दी स्ट्रेन गेज. दिस इज ऑल अबाउट युअर स्ट्रेन गेज. आता हा स्ट्रेन गेज काय आहे? अगेन स्ट्रेन गेज इज द इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर which convert the what applied strain into the equivalent resistance and gives the electrical output. It is always connected with the Wheatstone bridge. त्याला प्रत्येक वेळेला Wheatstone bridge मध्ये कनेक्ट करूनच यूज करता येतं. नॉर्मली स्ट्रेन गेज घेऊन आपल्याला डायरेक्ट आन्सर काढता येणार नाही. It is always connected in the Wheatstone bridge. The change in resistance is proportional to what? Applied strain and that is measured with the Wheatstone bridge. इथे दाखवलेले बघा. The change in resistance is proportional to the applied strain and measured with the Wheatstone bridge as the R is equals to rho into L upon A. जेवढा तुम्ही स्ट्रेन अप्लाय करणार तेवढा रेजिस्टन्स चेंज होणार. ओके, दिस इज ऑल अबाउट युअर स्ट्रेन गेज. कळालं सगळ्यांना? कळालं का?